डीजे वाले सॉन्ग ऐकते की जुनी गाणी ऐकते कधी कधी? बरं. जुनी गाणी मम्मीला आवडतात, पप्पांना आवडतात का बरं? छान वाटतं ना, शांत वाटतं, छान वाटतं, मन प्रसन्न करणारी गाणी असतात. बरं, तुम्हाला आता हे काय दिसतंय? माझ्या हातात काय आहे? हातात पकड. दाखव. काय आहे ही? नाणी आहेत. ही नाणी मी यूज केलेली आहेत. ओके. काय आहे ते? माझ्या लहानपणीचे नाही का आपण पैसे साठवायचो, तर तसे मी 10 पैसे, 20 पैसे, 4 आणे, 50 पैसे हे असं मी साठवलेलं आहे. आणि वरती ती नोट आहे ना, ही नेपाळची नोट आहे. आपण फिरायला जातो ना, तर तिथली एक नोट ठेवलेली आहे मी. बरं, हे का मी संग्रह ठेवलाय? कारण मनाला प्रसन्नता वाटते. ओके. मला सांगा, जुनी नाणी, जुने जे काही चित्रपट आहे तुम्हाला आवडले, मग जर आपल्या पूर्वी राजे होऊन गेले, काही काही दगडांवर, शिलांवर त्यांनी काहीतरी कोरून ठेवलंय संदेश, त्यांची पूर्ण म्हणजे प्रशासन कसं असावं, चांगले संदेश काय आहेत हे जर कोरलेले, जर एन्शंट आपल्याला काहीतरी कॉपी भेटली तर कसं वाटेल? 2200 वर्षापूर्वीची. हां, बरोबर, छान वाटेल. मग आज आपण अशीच एक लिपी शिकणार आहोत. लिपी म्हणजे काय असतं? काहीतरी शिलालेख. ओके. शिलालेख काय असतं? एक दस्तऐवज आहे. कसला दस्तऐवज आहे? मी काय लिहिले इथे? मध्यम वाच. लिपी शिकणे म्हणजे आपल्या सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा जिवंत ठेवणे. धम्मलिपी देवनागरी तसेच सर्व लिपींची जननी आहे. लेणी शिलालेख व आपल्या पूर्वजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी लिपी शिकणे आवश्यक आहे. शिलालेख म्हणजे काय? प्राचीन संस्कृतीचे महत्त्वाचे दस्तऐवज म्हणजे काय आहे? शिलालेख. आपल्याला आता ते शिकायचे. काय बोलले तिथे? आपण मराठी भाषा बोलतो. बरेच त्याच्यामध्ये पाली शब्द आहेत. पाली काय आहे? ही पूर्वीची एक भाषा आहे. एक मागधी भाषा पण म्हणतो आपण त्याला. बरं, आता आपल्याला त्याच्यामध्ये जे काही शिकायचे, त्याच्यातूनच अनेक लिपींचा जन्म झालेला आहे. बरोबर. देवनागरी पण एक लिपीच आहे, रोमन लिपी आहे, इंग्रजी लिहितो ना ती पण लिपीच आहे. तशा ह्या लिपी आहेत. तशी पाली भाषेची एक लिपी आहे, त्याचं नाव आहे धम्मलिपी. बरोबर. तर आपण धम्मलिपीमध्ये आज काय शिकणार आहोत? स्वर शिकणार आहोत. आहे तयारी सगळ्यांची? ओके. तुम्ही ओम स्कूल में सीखते हो ना? क्या सीखते हो? ओवेल सीखते हो ना? वैसे हमें आज स्वर सीखना है. क्या सीखना है? स्वर. कौन से लिपि का? धम्मलिपि का. कहाँ पे मिलती है ये धम्मलिपि? हमें लेणी समूहामध्ये पाहायला मिळते. लेणी दाखवली तुम्हाला, किल्ला दाखवला. लेणी काय असतं? एकाच खडकामध्ये खूप सारे पिलर्स, स्तूप, काहीतरी संदेश कोरणे, डिझाईन काढणे, राजाचा काहीतरी संदेश देणे. ओके ना. तर आपण ते शिकणार आहोत.